मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानंतर आता बंजारा समाजाने देखील आपला हक्काचं आरक्षण घेण्याची मागणी केलेली आहे। त्या अनुषंगाने मागच्या वेळेस बंजारा समाजाने या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते आणि एसटी प्रवर्गातून त्यांना आरक्षण देण्यात यावं अशी मागणी केलेली आहे। मात्र आता आदिवासी समाज देखील आता जागृत झालेला आहे आणि त्यांनी आजच नुकतंच आहे ते उलगुलू नावाचं जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे, मोर्चा काढलेला आहे। नेमकं मोर्चा काढण्याची कारण काय आहेत आपण जाणून घेणार आहोत। काय सांगताय आपण आज मोर्चा काढलेला आहे? आदिवासींचं आरक्षण हैदराबादचा गॅजेटचा आधार घेऊन बंजारा समाज मागतोय। हा बंजारा समाज अफगाणिस्तानातून गोरमाउंट प्रदेशातून यांचा उगम झाला। हे व्यापारी लोक आहेत, हे मिठाचा व्यापार करायचे, परंतु रेल्वे लोहमार्गामुळे यांचा व्यापार थांबला गेला। त्यामुळे आता बाहेरून आलेले लोक आदिवासींचं आरक्षण मागतात। त्यामुळे आमचं आरक्षण कोणाला देऊ नये आणि हैदराबादच्या गॅजेटवरती भारत देश चालत नसून आदिवासींचं आरक्षण आबाद ठेवण्याचं काम ज्या संविधानाने केले ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केले। ते संविधान जे बाबासाहेबांनी दिले या संविधानावरती भारत देश चालतोय। हे आरक्षण मागणाऱ्याला माझं सांगणं आहे। त्यासोबत धनगर हे मोठे धन नांगडे आहेत, पैशावाले लोक आहेत, ते गरिबाच्या आदिवासींच्या ताटातलं खाण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे त्यांनाही आरक्षण मिळणार नाही आणि आदिवासीच्या आरक्षणाची आदिवासीच्या संविधानाची कोणी छेडछाड करत असेल त्यांना आम्ही कदापि सोडणार नाही। आणि दलित आदिवासीचं आरक्षण अबाधित राहावं, दलित आदिवासीच्या आरक्षणाला संरक्षण मिळावं आणि या संविधानाला संरक्षण मिळावं, त्यासाठी या गेंड्याच्या कातडीच्या जातीयवादी मनुवादी कपटी द्रोणाचार्य फडणवीस अजित पवार आणि शिंदेच्या छाताडावरती बसून या बीडवरती आदिवासी दलितांचं उलगडून आलं आणि या कलेक्टरच्या माध्यमातून निवेदन दिलं। एससी विरुद्ध जे घुसखोर करतील ते बघा, बंजारा असू द्या किंवा कोणी असू द्या, एसटी विरुद्ध बंजारा, एसटी विरुद्ध धनगर। सरकार असं करायचा प्रयत्न करतोय का? केला प्रयत्न त्यांनी। आरक्षणाचं राजकारणाच्या नावाखाली षडयंत्र उभं केलेले, जाती जाती जमातीत भांडणं लावायचं तेढ तयार केलेले या मनुवादी गेंड्याच्या कातडीच्या सरकारने। कारण हिंदू मुस्लिम संघर्षावरती राजकारण केलं। आता हिंदू मुस्लिम बांधव एक झाले, संघर्ष मिटला, त्याच्यामुळे आता यांच्याकडे राजकारण करण्यासाठी काही नसल्यामुळं यांच्याकडे गाजराची शेती आहे, सगळ्या समाजाला गाजरं वाटून टाकतात आणि आरक्षणाचा राजकारण धनगर आदिवासी, धनगर बंजारा आदिवासी, ओबीसी मराठा, एससी आणि धोबी असा संघर्ष उभा करण्याचं षडयंत्र हे लोक करतात। त्याच्यामुळे आम्ही बाबासाहेबांचं संविधानाची छेडछाड होऊ देणार नाही आणि यांचं षडयंत्र आम्ही हाणून पाडू। जर यांनी कोणालाही आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, एससी एसटीच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला, मागास सांगितले आदिवासी भागातलं पाणी मुंबईला जातंय, आदिवासीच्या पाण्यावर मुंबई जगते, पाणी पिते, ते पाणी रात्रीतून आम्ही बंद करू आणि मराठवाड्याला आदिवासींचं पाणी येतंय गोदावरी निळवंडे धरणाचं। ज्या धनंजय मुंडेंनी बंजारा समाजाला पाठिंबा दिला त्या धनंजय मुंडेचे जे दारूचे कारखाने आहेत ते सगळे आम्ही पाणी बंद केल्यावरती ते कारखाने बंद होतील आणि त्यासोबत आदिवासी भागातून रेल्वे गेलेल्या रेल्वे रोमार्ग आम्हाला उखडून टाकल्याशिवाय पर्याय राहणार नाही। आणि आदिवासींच्या विरोधात कोणी बोलेल, आदिवासी आणि दलितांच्या विरोधात आरक्षणाच्या विरोधात कोणी बोलेल त्याची जीभ छाटण्याचं काम आम्ही करणार। ठिकाणी सरकार जे आहे ते आपसामध्ये जातीला लढवायचं काम करत आहे, मात्र जे मूळ मुद्दे आहेत, जो मूळ प्रश्न आहेत त्याला कुठेतरी भटकवायचं काम करत असल्याचं या ठिकाणी देखील सांगण्यात आलेलं आहे। जर सरकारने या ठिकाणी तत्काळ या सर्व प्रश्नावरती उपाय जर केला नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये मुंबई आणि दिल्लीवर मोर्चा काढू असं देखील या ठिकाणी आश्वासन सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन संजू रायसह सुकेश नाईकवाडे, महाराष्ट्र टाइम्स, बीड।